हेच माझं मत आहे की नुसतं मुंबईपासून डिक्लेअर करणं हा एक भाग आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं याचं सुद्धा उत्तर जनतेच्या पुढं, शेतकऱ्यांच्या पुढे ते जावं असं मी सूचित करू इच्छितो. नाही स्वराज्याचा एक भागच आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा विषय. आता तुम्ही पाहिलं असेल की ती अतिवृष्टी परत झालेली, परतीचा पाऊस होत असताना परत पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी. माझं सरकारला सूचना ही करायची की बोला तुम्ही हे प्लॅन्स केलेले आहेत काय, की आपण या अतिवृष्टी असताना या शेतकऱ्यांना आपण कशी मदत करू शकतो. मुंबईत डिक्लेअर करणं हा एक भाग आहे. या विमा कंपन्यांना जो त्यांचा मजुरीपणा जो चालू असतो त्याच्यावर काय कंट्रोल आहे सरकारचं, सरकारने काही कंट्रोल त्याच्यावर ठेवलं आहे का, हा एक भाग झाला. आणि म्हणून तुम्ही हेक्टरी 1.5 लाख एकर अनाऊन्स करता, पण हे लोकांच्या परत पोचतात काय पैसे, याचा पूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे. आणि ह्या मिनिटाला अशी परिस्थिती आहे की सगळ्यांची पिकाचं नुकसान झाले. नाशिकला गेलं तर द्राक्षांचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही विदर्भात गेलं तर कापूस तिथं गेलेलं आहे, तुम्ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर भाताचं नुकसान आहे. आणि अनेक अशी पिकं आहेत ज्याच्याकडे सध्या कोणी लक्ष देत नाही. म्हणजे भुईमुग असेल, तुमच्या सोयाबीन असेल, गहू असेल, तर ह्यांचं सुद्धा नुकसान झालं आहे. ह्याच्यावर तुम्ही कशी भरपाई देणार आहे. आणि बाकीचे कामं सगळे राहिले बाजूला तरी चालतील, पण शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले सोडवावं अशी माझी सरकारला विनंती आहे. तुम्ही काय मॅनेज झालं का सरकारला? तर माझं नाही काय म्हणजे येईल परिस्थिती येईल प्रसंगी त्याच्यात बोलणारच आम्ही. म्हणजे मी हे बघा, मी या घरात माझा जन्म झाला, मी स्वराज्याचं काम करतो, त्यामुळं हे सरकार काय ते सरकार आपल्याला काही घेणं दिलं नाही. जिथं अन्याय, त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी आमचं स्वराज्य आहे. म्हणून हे जर उद्या चुकत असतील, उद्या मुख्यमंत्री येणार आहेत तिथं 21 तारखेला काहीतरी कार्यक्रमाला इथं येणार आहेत. त्याला एका कार्यक्रमाला मी सुद्धा इथं येणार आहे असं माझं चाललंय. मी त्यांच्यावर आलो किंवा इकडं DCM असले, इकडे CM असले, मध्ये तुम्ही मला बसवा नाशिककर, म्हणजे मी काय हे झालो का दोघांच्या मधला एक दुवा किंवा दोघांच्या मधला एक सँडविच, दोघांच्या मधला मॅनेज माणूस, असं होऊ शकत नाही. तिथं अन्यायाच्या विरोधात काय असतं तिथं स्वराज्य संभाजी छत्रपती असतं. ठीक आहे.